मध्ये 4-5 कामच उभी केली आहेत, बाकीचे काम माहीत नाही कुठे आहेत. आणि आय एम हॅव्हिंग अ सिगार. हे बाबा मग जरा तिकडे थोडं ट्रॅफिक होतं, ब्रिजवर ब्रिज आहे आणि एक नंबर रस्ता आहे. तर बघू बोगदा चालू आहे की नाही. आणि बोगदा 2 वे केला की आता या टर्न नंतर रस्त्याची अवस्था लास्ट टाइम बेकार होती. ॲक्च्युली तो गणपती स्पेशल बोगदा आला असं वाटतं मला. बेकार चांगला, जास्त बेकार कमी चांगला अशी अवस्था आहे. निवांत आणि एक नंबर आपण जातोय कारण रस्ता खूपच छान. अरे वा, लहानचा बोर्ड लागला रे. सही रे, क्या वाटला. हा बघा पडला इकडे ब्रिज. आणि खांब फक्त आय थिंक स्पेशल बांधले तर स्टिकरसाठीच. हॉटेल सायली. अरे सायली जुना. नमस्कार म्हणलं तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राम माझं मनापासून स्वागत. हा माझा असणार आहे मुंबई गोवा हायवेचा अपडेट ब्लॉग 2. पहिला होता लाईक मुंबई टू माणगाव. रस्ता ऑलमोस्ट बेकार पण होता आणि ऑलमोस्ट चांगला पण होता, तो तुम्ही चेकआउट कराच. हा ब्लॉग असणार आपला लाईक माणगाव टू चिपळूण. रस्ता खूप चांगला आहे, आधीपासून खूप चांगला होता, पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आपले जे घाट आहेत, परशुराम घाट आणि कशेदी घाट, याचं तुम्हाला देणारा अपडेट, प्लस बोगदा सुरू आहे की नाही माहिती नाही त्याचं पण तुम्हाला देणारा अपडेट. आणि थर्ड ब्लॉग असणार थर्ड असणार आपला चिपळूण टू लांजा. तर आपण सुरू करूया. तर आज तारीख आहे 24 डिसेंबर आणि आपण सकाळी काहीतरी अराऊंड 5 वाजता निघालो होतो, 4:30 निघालो होतो आणि काहीतरी आता वाजलेत 9 आणि आपण पोहोचत माणगावला. जस्ट मी एक ब्लॉग संपवला आणि नवीन ब्लॉग सुरू करतो. तर कोकणामध्ये आपण कमीत कमी 4-5 दिवस तरी आहेत. म्हणजे मी, माझी बायको अमू, माझी मुलगी आणि अजून 2 जण आहेत. माझ्या मित्राची बायको आणि मुलगी. मित्र तर आला नाही पण बायको आणि मुलगी आलेले आहेत. त्यांना आपण कोकण दाखवायचं त्यासाठी. आता आपण क्रॉस करतोय माणगाव. इकडे माणगावच्या पुढे आल्यावर आपण आय थिंक लोणेरेला पोचलो आहे. तिकडे पाहाल तुम्ही बघा, इकडे ते मध्ये रस्त्यात पूर्णपणे कामं चालू आहेत. या साईडला मधोमध मजबूत कामं चालू आहेत आणि दोन्ही साईडला रस्ता ठेवला आवन जावनला. पण रस्ता चांगला आहे, अजून रस्ता चांगला रस्ता, टेन्शन नाही. ह्या मोठ्या मशीन आहे बघा रस्ता बनवायला. सही आहे. अरे काय तंबुरा सही, अजून पण रस्ता झाला नाही. 17 वर्ष झाले. नॉनसेन्स. बरोबर 9:15 आपण पोचलोत लोणेरेला येऊन. परफेक्ट लोणेरेच आहे. आणि लोणेरेकडे आपल्या ब्रिजचं कामं सुरू होते बघा या साईडला. मध्ये 4-5 कामच उभी केली आहेत, बाकीचे काम माहीत नाही कुठे आहेत. बघ ना बघा, मध्येच इकडे 4-5 कामं उभी केली आहेत. आणि आय एम हॅव्हिंग अ सिगार. हे बाबा थांब रे ट्रकवाल्या. हा बघा आपला सिगार आहे, चॉकलेट सिगार. आता ऑलमोस्ट आपण महाडला पोचू आता. तर महाडला आता इकडे पाहिलं तर लहानसा रस्ता केला, अरुंद रस्ता. पाठी खूप मोठा रस्ता होता, सिमेंटवाला 2 वे होता. आणि इकडे ॲक्च्युली काम चालू आहे बघा रस्त्याचं. म्हणून जरा तिकडे थोडं ट्रॅफिक होतं, मजबूत काम चालू आहे. तो कुठे चढला आहे बघा JCB. सही आहे. हे बघा इकडे 2 ट्रक आले की मग रस्ता जाम. तर या साईडला पण या रोडचं काम चालू आहे. इकडचं फुलं कामं जोरात चालू आहेत. पण जसे आपले नितीन गडकरी साहेब म्हणाले होते की डिसेंबरमध्ये कंप्लीट होईल, तर अजून पण झालं नाही. कंप्लीट नको आहे आणि कधी होईल काही आयडिया नाही आहे. तासगाव की आपण दासगावला पोहोचतो. दासगावला त्या वाखण फाट्याची त्या आधीच्या रस्त्याची हालत बघून तर वाटतं की कठीण आहे. अजून कमीत कमी 5-6 महिन्याचं काम होणं. आता मेन म्हणजे संगमेश्वर लांजा केवढं झाला ते पण तुम्हाला सांगेनच, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाकी हा वाला पट्टा तर एक नंबर आहे, काय टेन्शन नाही. तर मंडळी इथून लेफ्ट मारलं की येतं महाड आणि वाजत बरोबर 9:30. तर आपण 9:30ला येऊन पोचत महाडला. तुम्हाला मी बोललो होतो की हा वाला पट्टा खूपच छान आहे. एक माणगावच्या पुढे रस्ता खूपच चांगला केलेला आहे. तर महाडपर्यंत एक नंबरच आहे. आता महाडच्या पुढे माहिती पाहिजे, पुढे लागेल पोलादपूर. मग काहीतरी 20 किलोमीटर पोलादपूर असेल. तो पण रस्ता असाच आहे, ब्रिजवर ब्रिज आहे आणि एक नंबर रस्ता. तर मंडळी 9:45 झालेत आणि आता आपण येऊन पोचलोत पोलादपूरला. एक महाड टू पोलादपूर रस्ता चुम्मेश्वर रस्ता, एक नंबर रस्ता आहे. असाच रस्ता म्हणून जास्त काय शोधून दाखवणार नाही. हा सेम रस्ता किती वेळ दाखवणार ना, म्हणून आपण जास्त दाखवणार नाही आहे. पण फक्त मी लहान लहानशे तुम्हाला अपडेट देतो आहे.
आता इथून लेफ्ट मारलं की आता महाबळेश्वर, पोलादपूर महाबळेश्वर इथून लेफ्टला आतमध्ये तसं रत्नागिरी स्ट्रीट. हे बघा इथून वरती गेलं की इथं पोलादपूर. पहिला हा खालचा रस्ता बंद होता, तेव्हा वरून जायचो आपण आणि पुढे व्हायचो, तो खूप ट्रॅफिक व्हायचा, कारण रस्ता पण लहान होता, ट्रॅफिक व्हायचं. आता खालचा रस्ता सुरू केल्यापासून एक नंबर निघतो बाहेर बघा, डायरेक्ट पार. आता इकडून आपला लागला आहे कशिदी घाट. ॲक्च्युली ह्या कधीकडे पायथ्याशी आहे, इथं आपण सुरू करू कशिदी घाट. तर कशिदी घाट म्हणजे हा आता सध्या 2 वे आहे, मग पुढे 1 वे होतो, पण आपला मध्येच लागेल बोगदा. आता आपण बोगदा घेणार आहात. आता बघू बोगदा चालू आहे की नाही, आणि बोगदा 2 वे केला की नाही ते पण मला आयडिया नाही आहे, ते पण तुम्हाला पुढे सांगेनच मी. हां इकडून पाहाल ना तुम्हाला, इकडून आता आपल्याला लागला आहे 1 वे. इकडून आता लागला आहे 1 वे, आणि फक्त 2 वेचा 1 वे व्हायला ना थोडा जाम लागतो, थोडा रस्त्यामध्ये खराब आहे 2 वेचा 1 वे व्हायला. आता 1 वे नंतर इकडेच कुठेतरी लेफ्टला आपल्याला जायचं आहे आपल्या बोगदाकडे. बोगदाचा रस्ता आय थिंक सो बंद केला आहे, कारण की आता एक जणाला विचारलं मी, तर तो बोला की रस्ता मॅडम बंद किया आहे म्हणून. हे मॅडमने विचारून मॅडम बोलला तो. तसं आय थिंक बंद झालं असं वाटतं. आय थिंक फक्त हा इकडे बोगदा आहे, बघा बघा हा इकडे बोगदाचा रस्ता आहे, इकडे हा इकडे बोगदाचा रस्ता होता या साईडला जायला इकडे, पण त्यांनी आता इकडे बंद केला आहे रस्ता. हा बघा इकडे टेक डायव्हर्जन सांगितलं आहे पैसा. आता येताना तो बोगदा सुरू आहे की नाही माहीत नाही, कारण नाही तर काम नाही, म्हणजे बोगदा सध्या बंदच करून टाकला आहे, काम चालू. असं वाटतं की गणपतीसाठी फक्त चालू केला होता, पुन्हा तो बंद करून टाकला आहे. चप मारे टोपे गंडे हट साला. बोगदा मस्त होता, एक नंबर होता, डायरेक्ट पार झालो असतो आपल्याला. टाईम खूप वाचतो तर कसं हा रस्ता आता सध्या चांगला आहे, पण पुढे खूप खराब आहे. आपण आयकॉनिक टर्न जो आहे ना आपला कशिदी घाटाचा, त्याच्या पुढे रस्ता खूप खराब आहे, तो पण थोडा वाचला असता. बघू आता येताना लागतो की नाही माहिती नाही, ते माहीत पडेल आपण जेव्हा येऊ तेव्हा. इकडे आता आपण 10:06 येऊन पोहोचलो तर आयकॉनिक टर्नच्या इकडे. तिकडे आपला तो कशिदी घाटाचा मोस्ट फेमस आयकॉनिक टर्न आहे, खूप छान दिसतो पावसाळ्यात, तर एक नंबर असतो. त्याचा पण ड्रोन शॉट वगैरे आधी घेतलेला होता, म्हणून पुन्हा घेत नाही आहे. आता म्हणजे ह्या टर्नपर्यंत रस्ता चांगला होता, लहान होता, चांगला होता, फक्त गाडीला सांभाळून चालवा, कारण कशाही मारतात पुढे पाठी त्यासाठी. आता या टर्न नंतर रस्त्याची अवस्था लास्ट टाइम बेकार होती, आता माहीत पडेल कसं आहे ते. आणि इकडे वरती स्वामी समर्थ मठ आहे, वरती कशिदी मठ. बघा आता आपण टर्न घेतलेला आहे. हो बरा केला, कारण इकडेच प्रॉपर इकडेच टर्निंग केल्यानंतर रस्ता खूप खराब होता, पण तो त्यांनी खड्डे बुजवले. हां नाही बुजवले तिकडे खूप खराब होतं, मला माहिती आहे ना, आता पुढे माहीत पडेलच. बघा पुढे मध्ये रस्ता कामातून हे बुजवलं नाही या साईडला. तर फक्त टर्निंगला असं हॉर्न देत जावा, कारण रस्ता खूपच लहान आहे त्यासाठी, अरुंद आहे त्यासाठी. तर कशिदी घाटामध्ये असे मोठे खड्डे आहेत बघा, असे पुढे पण असे पुढे अजून जास्त खड्डे वाढतात या साईडला. मग जिकडे आपला हा घाट संपतो ना तिकडे पण थोडेफार खड्डे होते, आता माहीत नाही, तुम्हाला दाखवूनच मी. आता बोगदा पुन्हा कधी सुरू करतात आय थिंक सो पुढच्या गणपतीला. अरे हा बघा मध्ये बघा. आता बोगदा आय थिंक सो पुढच्या गणपतीला परत सुरू करतील, गणपती गेले की परत बंद करतील असं वाटतं मला तरी. आय डोंट नो व्हॉट इज द स्टेटस. हां ॲक्च्युली तो गणपती स्पेशल बोगदा आला असं वाटतं मला. क्रिसमसला कोण गावी येतं पकावं आपण सोडलं तर जिकडे तो बोगदाचा स्टार्टिंग आहे ना तिकडे तर आता काय स्टेटस माहीत पडेलच, जायला येतात की नाही येतात. तर इकडे गजानन महाराज मंदिर आहे इकडे, आणि आता आपण ते मंदिर क्रॉस केलं की कशिदी घाट ऑलमोस्ट संपतो, पण संपता पण रस्त्याची अवस्था जाम बेकार आहे बघा इकडे. आणि घाट तरी आपला बोगदा तरी ओपन ठेवा किंवा घाट असा नीट करा, काहीतरी एक तरी करा. आणि म्हणतात डिसेंबरपर्यंत होईल म्हणून. चला फायनली आपला घाट संपलेला आहे, आणि संपता खड्डे बघा.
आज माहीत नाही का घाट जास्तच कधी लांब वाटत होता, खूप जास्त लांब होता घाट हा. म्हणजे आयकॉनिक टर्नपर्यंत रस्ता खूप छान आहे, त्यानंतर बेकार चांगला, बेकार चांगला, जास्त बेकार कमी चांगला अशी अवस्था आहे. आता इकडून राईट मारलं की आपला तो जातो आपण तोच बोगद्याकडे. आय थिंक ह्या लोकांनी तो बंद केला राईट असं मला तरी वाटतं. हां, कारण कोण जात नाही त्या साईडने, सर्व या साईडने येतात. मग हा बंद, हा बघा बंद केला, हा बंद केला इकडे. अच्छा मारे टोपी गंडेरे. चला आता इथून खेड राहिलं आहे 19 किलोमीटर. इथून खेड 19 किलोमीटर आहे आणि रस्ता असाच आहे, हे माहिती होतं मला. हे तुम्हाला आधी पण सांगितलं की इथून खेड रस्ता सेम असाच आहे. हार्डली काही खड्डे असतील, हार्डली म्हणजे हार्डली, बाकी एक नंबर रस्ता, नवीन रस्ता आहे सिमेंटवाला. हे बघा एकदम रपारप. चला तुम्हाला आता मी भेटतो डायरेक्ट मी खेडलाच, ते बरं पडेल. ते असा सेम रस्ता दाखवणार का पॉईंट नाही सारखा त्यासाठी. चलो तर मंडळी 10:30 वाजले आणि आपण आता येऊन पोहोचलो खेडला. हा खेडचा ब्रिज आहे. पहिला ब्रिज बंद होता, पहिला मग खालून जायचो तो ट्रॅफिक व्हायचं, पण आता एक नंबर झाला आहे ब्रिजमुळे. डायरेक्ट वरून आरपार, म्हणजे आपल्याला खेड लागत नाही, खेडच्या वरून आपण डायरेक्ट पार होतो जायला पुढे. मस्त ब्रिज केला आहे. मला असं वाटलं होतं की ट्रॅफिक वगैरे लागेल कारण सहज लोक निघतात म्हणून, पण नाही, इतकं ट्रॅफिक म्हणजे इतकं बोलण्यापेक्षा ट्रॅफिक लागलंच नाही आपल्याला. कारण आपण 3 वाजता उठून बसलो. हां नाही, पहिला 3 वाजता उठून बसला म्हणून ट्रॅफिक लागला नाही. कळलं का? तर आम्ही 4:30ला निघालो म्हणून ट्रॅफिक लागलं नाही. लेट निघालो तर कदाचित मुंबईमध्ये ट्रॅफिक लागलं असतं फॉर शुअर. मी ना काय म्हणलं 3 वाजता उठा आणि गाडी झोपणं आरामात, हो ना मग बिंदासपणे. तर काय चला आता पुढे लागेल आपला भोसले घाट. आणि हा वाला व्लॉगमध्ये ना तुम्हाला रस्ते एक नंबरच पाहायला मिळणार फॉर शुअर, काही टेन्शन नाही आहे. राईटला आहे आपलं खेडचं रेल्वे स्टेशन, या साईडला राईटला. बाकी प्रवास एक नंबर झाला आहे, असं दमला काय वाटत नाही कारण वातावरण खूप कारण की वातावरण मस्त छान थंड आहे असं. आणि मोठी सर्व मंडळी आपली झोपलेच आहेत, काही टेन्शनच नाही. चला हे बघा इकडे लेफ्टला, इकडे राईटला आहे आपलं खेडचं रेल्वे स्टेशन. इकडे या साईडला आपण चाललो आहे सरळ. तर आपण खेड सोडलं, भोसले घाट सोडला, मग ते इकडे आपलं शिवफाटा, मग शिवफाटाकडे ते हे लागलं आहे का मग टोल गेट आहे तो सोडला. निवांत आणि एक नंबर आपण जातो आहे कारण रस्ता खूपच छान आहे. रप्पारप निघतो आहे आपण. आणि असा सेम टू सेम रस्ता आहे, त्याच्यामुळे सारखं किती वेळ दाखवणार ना, म्हणून मी जास्त काही दाखवत नाही आहे. मग लहान तुम्हाला मी असा जिस्टमध्ये दाखवतो आणि काय त्यासाठी, म्हणजे काय फुकटचा ब्लॉग मोठा पण नाही होणार आणि काय नाही. तर आता आपलं चिपळूण आलं की मग आपण ब्लॉग एंड करू. मग परशुराम घाट येईल आणि मग चिपळूण येईल. तसं हा ब्लॉगमध्ये रस्ते एक नंबर आहेत, फक्त कशेरी घाटचा रस्ता सोडला तर बस, बाकी खूप छान आहे. तर मंडळी आता बरोबर 11:10 आहेत आणि आता आपण येऊन पोचलो परशुराम घाटेमध्ये. त्या परशुराम घाट आहे, इकडून सुरू झाला परशुराम घाट. आता तरी 2 वे आहे, कदाचित पुढे 1 वे होतो, पण रस्ता खूप चांगला, लास्ट टाइम रस्ता खूप चांगला होता. आता आपला माहिती पडेल एक्झॅक्टली काय स्थिती आहे ती. तरी परशुराम घाट खूप सुधारला आहे. आय डोंट नो कशेरी घाटाची हालत का ठेवली आहे. म्हणजे ते बोगदा बनवून चक्करमध्ये या लोकांनी ते घाटाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि घाटाची वाट लागत चालली आणि काय नाही. आणि बोगदा बनवला तो पण साला अजून बंदच ठेवलं परत. ऑनली गणपती स्पेशल बोगदा केलं वाटतं. इकडून लेफ्टला गेलं की येतं परशुराम मंदिर, या साईड लेफ्टला. परशुराम मंदिर आपण 1-2दा अगदी गेलो होतो आणि आपण ते कव्हर पण केलेलं आहे. इकडून हा जो नजारा पाहायला मिळतो ना नदीचा वगैरे, एक नंबर असतो. बघूया दिसतो का तुम्हाला? बघा इकडे या साईडला. आणि इकडे 1 वे केल्यामुळं थोडा ट्रॅफिक जाम होतो. त्या रस्त्याचं काम चालू आहे तिकडे, त्या रस्त्याचं काम चालू आहे लेफ्टला. आपण जो 1 वे केला ना तो रस्ता पण खूप छान आहे, एक नंबर केला आहे. हा मध्ये आता एक खड्डा लागला आहे.
अरे वा, लांजा लांजाचा बोर्ड लागला रे, सही रे, क्या बात आहे. लांजा 153. हां, लांजा असं आपलं पॉप्युलरच आहे, ही खरी गोष्ट आहे. सही अमोरे, नॉट बॅड. 11 वाजता आपण आता परशुराम घाट उतरतोय. ऑलमोस्ट 5-10 मिनिटाचा घाट होता. उठले. आणि उतरल्या रस्ता थोडा खराब मिळाला आपल्या इकडे. आणि इकडे ब्रिजचं काम चालू आहे या साईडला, पाहिलं नाही बघा, ब्रिजचं काम चालू आहे पूर्णपणे या साईडला. आणि रस्ता इकडे थोडा खराब मिळाला आपल्याला. म्हणजे परशुराम घाट एक नंबर आहे. तिकडे आपल्याला हार्डली 1-2 खड्डे होते, बाकी हा असा रस्ता होता. मग उतरला आपला असा रस्ता मिळाला खड्डेवाला. नॉनसेन्स. हा बघा. आणि इकडे बघा, इकडे पूर्णपणे रेती दगड धोंडे वगैरे पडलेले आहेत, काम चालू आहे म्हणून त्यासाठी. तर आपण आता कळंबस ते क्रॉस करतोय. आणि लाईक परशुरामगड उतरल्यानंतर थोडा पॅच खराब होता मध्ये, मग रस्ता चांगला आहे. असा रस्ता आहे, 2 वे मोठा रस्ता आहे सिमेंटवाला. आता थोड्याच वेळात येईल चिपळूण. आणि ते चिपळूणच्या इकडे ना तो ब्रिज खाली पडला होता. आय डोंट नो काय केलं म्हणून पुढे, तर बघूया आता आपण. तर मला दाखवतो तुम्हाला एंडिंगला. तो हा तो ब्रिज होता, तो पडला होता. आय थिंक पुढे पडला तो वाला होता तिकडे. हां, हा बघा, हा वाला. हा बघा पडला इकडे ब्रिज. हां, तबर पडला. म्हणजे ब्रिज काय काम सुरू आहे आणि सुरू असतानाच पडलेला आहे. काय बाबा, काय कामं करता कळत नाही मला इकडचे. कच्चा ब्रिज आहे, तो पडला बघा ना, काम काय होईल तर काय. म्हणून इकडे नाही काम चालू था और बीच में गिर गया. म्हणून इकडे त्यांनी हे लावलं बाईक तरी पूर्ण. हां, म्हणून त्यांनी इकडे पूर्ण ब्ल्यू कलरचं हे लावलं आहे, शेड, कोणी बघू नये म्हणून. नॉनसेन्स. चला आता आपण येऊन पोहोचलो चिपळूणला. वाजलेत बरोबर 11:07. चिपळूण क्रॉस करून आणि आपण व्हिडिओ एंड करू. आणि नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे चिपळूण टू लांजा. त्याच्यामध्ये मेन संगमेश्वर टू लांजा हा पट्टा तुम्हाला मी दाखवेन. तर इकडे आपण येऊन पोहोचलो चिपळूणला ना. तर इकडे बघायला देऊ का, इकडे ऑलमोस्ट 12 का 13 असे हे ब्रिजचे खांब बांधून ठेवलेले आहेत. आणि तिकडे ब्रिजचं काम पाठी सुरू होतं आणि तेव्हा तो ब्रिज पडलेला आहे. आता किती वर्षातून लागतील हा ब्रिज व्हायला कोणास ठाऊक. कारण हायवेला लागलं 17 वर्ष, म्हणजे ब्रिजला अजून 10 वर्ष पकडून झालं. तर काय, अरे बहुत टाइम लिया लोगों ने, बहुत टाइम. हाँ, तो बाकी सब रास्ता बन जाता है. ये मुंबई गोवा हायवे नहीं बनता. हे बघा किती सर्व खांब बांधून ठेवलेले आहेत. आणि खांब फक्त आय थिंक स्पेशल बांधले तर स्टिकरसाठीच. हॉटेल सायली, अरे सायली जुना मामूला. अरे पेट्रोल पंपचं स्टिकर, त्याचाच यूज होतो तो आणि काय नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं तर रस्ता फक्त कशिदी घाट आपला खराब मिळाला, बाकी रस्ता एक नंबर होता. लाईक परशुराम घाट म्हणा किंवा त्याच्या पुढे म्हणा किंवा आधी म्हणा, सर्व का सांगलं, फक्त कशिदी घाट रस्ता खराब होता. बाकी हा व्लॉगमध्ये आपला असा रस्ता होता. तर आता आपण चिपळूण क्रॉसच करतोय. तर आपला व्हिडिओ आपण इकडे एंड करू. हा होता पार्ट 2 मुंबई गोवा हायवे. हा होता पार्ट 2 मुंबई गोवा हायवे अपडेट्सचा. तर नेक्स्ट पार्टमध्ये पाहायला मिळणार आहे चिपळूण टू लांजाचा रस्ता. चला मग मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय 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 बाय.